कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही. माझं नाव मिनीनाथ डोळस. मी अहिल्यानगर माथाडी मंडळामध्ये नोंदणीकृत माथाडी कामगार म्हणून काम करतो. आज या ठिकाणी माझ्याबरोबर बसलेले सर्व हे नोंदणीकृत माथाडी कामगार आहेत. महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा विभागानं सध्याचे जे मंत्री आहेत आपले छगनराव भुजबळ पाटील यांनी 21 एप्रिल आणि 24 एप्रिलला एक GR काढला. या GRच्या अनुषंगाने आम्ही आता सध्या जे कार्यरत काम करतोय धान्य गोडाऊनला, ते कामं आमचे टप्प्याटप्प्याने 100% काढून घेतले जाणार आहेत. हा अन्याय केवळ एका तालुक्याला किंवा एका जिल्ह्याला नसून पूर्ण राज्यावरती लागू होणार आहे. या पूर्ण राज्यामध्ये माझ्याप्रमाणे माथाडी कामगारांचं काम करणारे जवळपास 20 ते 25 हजार कामगार काम करतात. माथाडी कायदा अधिनियम 1969 नुसार याच शासनाने आम्हाला माथाडी कायद्याअंतर्गत आमच्या कामाचं संरक्षण दिलेलं आहे. असं असूनही या GR मध्ये त्या संरक्षणाला पूर्णपणे पायदळी घातलेलं आहे. आणि यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना या बेरोजगारीतून निर्माण होणाऱ्या समस्यांना इथून पुढे तोंड द्यायचं आहे. आमची या सर्व माथाडी कामगारांच्या वतीने शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला पूर्ण वेळ आमचं काम आम्हालाच देण्यात यावं. बाहेरील राज्यातील किंवा खाजगी व्यक्तींकडून हे काम करून घेऊ नये ही त्यांना कळकळीची विनंती आहे. या सर्व माथाडी कामगारांच्या वतीने शासनाने लवकरात लवकर याबद्दल सकारात्मक धोरण घ्यावं ही त्यांना नम्र विनंती. महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार युनियन ज्या आहेत, या युनियनच्या वतीनं उद्या मंत्रालयामध्ये अन्न नागरी सचिवांसमोर एक मीटिंग आयोजित केली आहे. त्या मीटिंगमध्ये जर सकारात्मक धोरण जर शासनाने घेतलं तर उर्वरित पुढील काळामध्ये आतापर्यंत जसं आम्ही शासनाला सहकार्य करतो, वास्तविकरित्या आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहोत, फ्रंटलाईन वॉरियर आहोत विशेषतः, आणि असूनही आमच्याकडे एकदम दुर्लक्षित केलेलं आहे या GRने. तर शासनाला आमची एक कळकळीची विनंती की त्यांनी हे धोरण बदलावं आणि धोरण जर बदलून आम्हाला आमचं काम दिलं तर आम्ही शासनाला इथून पुढे पूर्णपणे सहकार्य करणार आहोत.